नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह. आता उन्हाळा आलाय त्यामुळे थंडगार कैरीचं पन्ह आपण बनवूया. चला तर मग आपण बघूया काय काय साहित्य लागतं ते. आज आपण करतोय कैरीचं पन्ह. तसे आम्ही या 3 कैऱ्या घेतल्यात. त्या आपण उकडून घ्यायच्या कुकरमध्ये. 3 शिट्ट्या घ्यायच्या त्याला. आणि त्यासाठी लागणारं बघा साहित्य. हे साधं मीठ 1 चमचा, जिरं भाजून घेतले, त्याची पावडर करून घेतली ते 2 चमचे, 2 चमचे काळं मीठ आणि 1 चमचा वेलची पावडर. आणि हे साखर घेतली मी 1 मोठी वाटी, जास्त भरून नाही घेतली आहे. आता आपण ह्या कैऱ्या उकडून घेऊ कुकरमध्ये. आता आपण ह्या कैऱ्या उकडून घेतल्या आणि थंड झाले. आता ह्याचा आपण हा गर असा काढून घ्यायचा आहे चमच्याने असं. आपण आता गर काढून घेऊ. आता आपण हा गर काढून घेतलाय चमच्याने सगळा. आता याच्यामध्ये आता आपण हे मिक्सरमधून साखर आणि हा गर फिरवून घ्यायचा आहे. आणि ही 1 वाटी साखर. आता हे आपण मिक्सरला लावून घेऊ. हे बघा, आता मी हे मिक्सरमधून काढून घेतले आहे साखर आणि कैरीचा गर. आता आपण हे भांड्यात काढून घेऊ. आता याच्यामध्ये हे 2 चमचे भाजलेलं जिरं पावडर, हे जास्त घेतले मी, 2 चमचे, 1 चमचा काळं मीठ, सॉरी हे साधं मीठ आहे 1 चमचा, आणि हे काळं मीठ घेतले 2 चमचे, वेलची पूड 1 चमचा. आता हे आपण मिक्स करून घेऊ. हे बघा, आता आपलं हे पन्ह्याचं हे तयार झाले. आपल्याला जेव्हा प्यायचं ना तेव्हा याच्यात मी 3 चमचे असे टाकून घेतलेत आणि थंड पाणी असं प्यायचं. आता हे आपलं कैरीचं पन्ह तयार झालं आहे. आता उन्हाळा आहे तर तुम्ही हे नक्कीच करून बघा. आणि हे जर ठेवायचं ना तर असं काचेच्या बाउलमध्येच ठेवा फ्रीजमध्ये. हे खूप दिवस टिकू शकतं. तुम्हाला महिनाभर म्हटलं तरी महिनाभर सुद्धा राहतं. पण हे सर्वांना आवडतं त्यामुळे हे काही जास्त दिवस आपण ठेवू शकत नाही. ते लगेच संपून जातं. करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.